आज सर्व मते आम्ही आमच्या शिवसेनेच्या सर्व मते ही सभा तहकूब करण्याच्या मागचं कारण गेल्या वेळची जी मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये आमचे कुठलेही मिनिट घेतले नव्हते आणि मिनिट जे होते आर्थिक बाबीचे, जेणेकरून अंबरनाथ शहरातले जे होर्डिंग्स आहेत अनाधिकृत ते काढण्यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती केली होती. परंतु शिवसेनेचे कालच्या वेळेस माईक बंद केले होते आणि आज आम्ही बघतो ते मिनिट्स आमचे कट केले होते. 10 दिवसापूर्वी आम्ही पत्र दिलं होतं. नियमानुसार 10 दिवसापूर्वी पत्र द्यावं लागतं आणि ते पत्र आम्ही दिलं होतं का आमची हे युक्तामध्ये आमचे मिनिट्स यावे आणि आमचे विषय आहेत. तेही आमच्या पत्राचं वाचन करायला तयार नाहीये आणि जाणीवपूर्वक आमच्या सर्व पक्षाच्या सर्व नगरसेवकांचे मिनिट्स कसे कट होतील हे त्यांनी, कारण याच्यामध्ये आर्थिक नुकसान अंबरनाथ शहराचा होत आहे, नगरपालिकेचा होत आहे. काल पण तुम्हाला सांगतो, काल पण त्यांनी सांगितलं का नाले गटाराचा विषय होता. तर तुम्हाला सांगतो का नगरपालिकेमध्ये एक विषय जो होतो तो एक विषयाचा एकच ठराव होता का दोन होता, परंतु यांनी दोन ठराव बनवले. एक नाल्या सफाईचे, एक पहिले आमचा एक झोन होता तो चारचा झोन होता, परंतु यांनी एक्स्ट्रा एक झोन बनवून 5चा ठराव केला आणि दोन्ही ठराव फक्त ठेवले. एकावर शैलेश गोयचं आणि दुसऱ्यावर माझे तुम्हाला मी तेही तुम्हाला देतो. आणि त्यानंतर नियम असा आहे का नाले सफाई ही तुकडे तुकडे न करता एक अख्खा टेंडर काढलं पाहिजे होतं. तेही त्यांनी तुकडे करून 5 तुकडे केले. ठराव झाला होता 4चा आणि ठराव झाले 4च्या नंतर पण सुद्धा त्यांनी ठराव चुकीचा करून त्यांच्या मनमानी कारभाराला मी अध्यक्ष मॅडम आरोप करत नाही, परंतु सगळे प्रशासन आणि नगर अध्यक्षांना पण मी सांगेल का तुम्ही 2 ठराव बनवू शकत नाही. नियमानुसार 2 ठराव बनवता येत नाही आणि दोन्ही ठराव माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला लागत असेल तर तुमच्या समोर देतोय. मागची जी विशेष सभा होती ती तहकूब केल्यानंतर भाजपाने शिवसेनेचा निषेध केला होता घोषणाबाजी करून की शिवसेनेमुळे शहराची कामं रखडत आहेत. आज सुद्धा सभा तहकूब झाल्यानंतर कसाच सूर आहे भाजपाच्या नगरसेवकांना. मी तुम्हाला सांगाल, शिवसेना भाजप ही युती आहे, अखंड युती येईल. परंतु इथल्या खालच्या घाणेरडं राजकारण जे अंबरनाथ नगरपालिकेच्या काही नेते मंडळी जे करतायत ते बीजेपी असतील किंवा काही असतील, परंतु आमचे जे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे, तसेच आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजही शिवसेना भाजप ही युतीच आहे. परंतु ज्या घाणेरडं राजकारण अंबरनाथ शहरामध्ये चालू आहे, जे लोक या सत्तेवर बसले त्यांनी हात कसे वर पडतील आज ते आमच्यावर आरोप करतायत का यांनी 40 वर्ष सत्ता भोगली, परंतु यांनी आल्या आल्या सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगतो अंबरनाथ शहरामध्ये 2-2 ठराव कधी केले जातात का, तुम्ही तुमच्या हातात ठराव देतो आणि तुम्ही चेक करावा, त्यानंतर तुम्ही त्याच्यावर मार्गदर्शन करावं. व्हायरल करण्यात आलंय सुद्धा तुम्ही सभागृहात दाखवलं. सर, सभा आमच्या वाळेकर परिवाराला विरोधकांनी जे मोठं केलंय ते चुकीचे मार्गदर्शन करून किंवा चुकीचे न्यूज चालून आमच्या वाळेकर परिवाराला जे सगळ्यात जर मोठं केलं असेल तर ह्या लोकांनी केलेलं. आम्ही त्यांचे धन्यवाद मानले का माझे फोटो असेच व्हायरल करा. परंतु नागरिकांना मी विनंती करेल का हा जो इथला बीजेपीचा जो खालच्या थराचा इथला जो स्थानिक, मी वरच्या बीजेपीच्या लोकांना बोलत नाही, कारण का आमचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आणि आज आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशाचं काम चालू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी एकच सांगेल का वरिष्ठांनी सुद्धा या खालच्या लोकांची कानचेपी केली पाहिजे. आणि हा जो घाणेरडा प्रकार चालू आहे, आज तुम्हाला सांगतो आमच्या इथं बॅनर लावला, तुम्ही पायरीवर बघितला असाल आणि त्याच्यावर शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह दाखवून त्याच्यावर मार्क केला दाखवला. आज तुम्ही ज्यावेळेस शिवसेना बीजेपी वरिष्ठ वरती युती आणि घाणेरडा प्रकार, तुम्ही काँग्रेसच्या लोकांना तुम्ही आयुष्यभर काँग्रेससाठी भांडलो आपण, शिवसेना आणि बीजेपी त्याच काँग्रेसच्या मांडीवर जाऊन हे लोक जर बसत असतील, आजही तुम्हाला सांगतो आमचे कबीर गायकवाडांनी आताच डिक्लेअर केलं का मी कोणत्या पक्षामध्ये गेलो नाही, मी शिवसेनेमध्ये काँग्रेसमध्ये. तर मी तुम्हाला तेच सांगेल, काँग्रेसचा काही युती करणार का? भाजपासोबत युती करायला तयार आहेत का? आमच्या वरिष्ठांचा जो आदेश असेल, आमचे खासदार श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे साहेब, आमचे गटनेते, आमचे सदा पाटील, आमचे जे काही इथले नगरसेवक, सगळ्या महिला आघाडी, आज तुम्हाला सांगेल का त्यांचा जो आदेश असेल आम्ही सर्वजण एकमताने मंजूर करू आणि आमचा अखंड 31 जणांचा गट आज लास्ट पर्यंत राहणार. जर हे लोकांनी अशीच जर हे करत राहिलं तर याचा परिणाम शहरामध्ये सगळ्यात जर चुकीचा निर्णय जाणार आहे या बीजेपीच्या स्थानिक नेत्यामुळं. आजही आम्ही विश्वजित करून गेले संघ बोलत होतो, परंतु काही त्यांच्या अंतर्गत नेते आहेत तर त्यांना कसलंही इथं एकाकडे होत द्यायचं नाहीये आणि आपण
नगरसेवेच्या पतीवरती, तर त्याच्या बाबतीत आपण काही मुद्दा उचललाय का? हो सर, ते उचलूनच देत नाही ना, मुद्दाच उचलून देत नाहीये. तुम्हाला सांगतो 2013ला ज्यावेळेस एखाद्या MRTP ऍक्ट नुसार हे होत आहे, तर त्यावेळेस तो मुद्दा हे केला पाहिजे. करायची की चालू द्यायची संगनमतीने या विषयावर चर्चा होत असताना सन्माननीय सदस्यांनी महिलांचे फोटो काढले. ज्यावेळी आम्ही बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी उभे होतो तेव्हा भाजपचे गटनेते यांनी आमच्याकडे मोबाईलचा कॅमेरा आमच्याकडे करून व्हिडिओ शूटिंग केली. हा सभागृहाचा अपमान आहे, त्याबरोबर समस्त सभागृहातील महिलांचा अपमान आहे. मी या गोष्टीचा निषेध करते. कोणत्याही महिलेची प्रायव्हेट फोटोग्राफी करणं हा गुन्हा आहे. ते त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करत होते, हा गुन्हा आहे आणि मी त्यांचा निषेध करते. आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे की आमची जेव्हा मेजॉरिटी असताना आम्ही हात वर करून आमचा निर्णय हा नगराध्यक्ष मॅडमना मुख्याधिकारी पूर्ण सभागृहाला सांगू शकतो, दाखवू शकतो. असं असताना आम्ही जेव्हा हात वर करून आमचा निर्णय दर्शवला, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे गटनेते अभिजित करंजुले यांनी उभं राहून आमच्या सर्व महिलांच्या दिशेने फोटोग्राफी करत कॅमेराकडून एक फोटो काढला आणि असं फोटो काढणं गुन्हा आहे. आम्ही वारंवार पहिल्या जीबी पासून भांडतोय की असे फोटो व्हिडिओ काढू नका आणि ते फोटो जर व्हायरल झाले तर आमची पूर्ण सभागृहाला, पत्रकारांना, आम्ही सन्माननीय नगराध्यक्षांना, सन्माननीय मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी असेल की त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि आम्हीही कुठेतरी आमच्या महिला जेव्हा आम्ही निवडून येतो, आमच्या घराण्याची इज्जत, आमची आबरू, आमची प्रतिष्ठा आम्ही बाहेर घेऊन येतो आणि त्याच्यावर जर कोणी असं कोणाच्यामुळे काही लांछन लागलं तर आम्ही कदापि खपवून घेणार नाही आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करू. सगळ्या महिलांकडून त्यांचा निषेध. त्यांचे जे मागील सभेचे जे प्रश्न त्यांनी जे मांडलेले असतात त्याच्यावरती चर्चा झालेली असते, ते मिनिट्सच या इतिवृत्तामध्ये नसल्याने सदरची सभा आज तहकूब केलेली आहे. साहेब, शिवसेनेच्या माध्यमातून सलग तिसऱ्यांदा सभा तहकूब होते आवाजी मतदानाने, पण याबाबत पुढची आता आपली रणनीती काय असणार आहे? तेच तुम्हाला सांगतो की मला नाही आबरू आणि मी कशाला घाबरू या पद्धतीचं कामकाज या अंबरनाथ नगर परिषदेमध्ये जाणीवपूर्वक प्रशासनाला हाताशी धरून हे भाजप आणि मित्रपक्ष करत आहेत असा आमचा आरोप आहे. साहेब, वारंवार सभा जी तहकूब होते त्यामुळे सर्वच पक्षाच्या नगरसेवकांमध्ये नाराजी आहे की कामं आपली थांबतात. अंबरनाथ शहराचा विकास करण्यासाठीच नगरसेवकांना नागरिकांनी निवडून दिलेले आहे, याची जाण प्रत्येक नगरसेवकाला असणं आहे. परंतु आमची सत्य परिस्थितीमध्ये जर आमचे मिनिट्सच जर या इतिवृत्तामध्ये येत नसतील तर मग चर्चा सभागृहामध्ये चर्चा ज्या झालेल्या आहेत हे जाणीवपूर्वक हे मिनिट्स गहाळ केले प्रशासनानं, त्याच्यामुळे आजची सभा ही सर्वानुमते आम्ही तहकूब केलेली आहे. असंही आरोप होतोय का शिवसेनेकडे जास्त सदस्य आहेत, त्यामुळे शिवसेना जाणून बुजून सभा तहकूब करते. संख्याबळ आहे हे मान्य आहे, कारण ते संख्याबळ आम्ही सभागृहामध्ये सिद्धही केलेले आहे. परंतु संख्याबळाचा आधार घेऊन आम्ही कुठलेही विषय रद्द करत नाहीये. प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे व प्रशासनाला हे सत्ताधारी जे आहेत म्हणजे भाजप आणि मित्रपक्ष हे त्यांना सहकार्य करत आहे आणि त्यांच्या दबावामुळे प्रशासन हे गलतान कारभार करत आहे. त्याच्यामुळे आम्ही या सभेला तहकूब केलेले आहे. तहकूब झालेली सभा पुन्हा कधी होणार आहे ते नगराध्यक्षांनी जर चर्चा करावी आणि आम्हाला सांगावं. आज शिवसेनेच्या माध्यमातून आम्हालाही विकास हवा आहे ना अंबरनाथ शहराचा. आज शिवसेनेच्या माध्यमातून आवाजी मतदानाने जी सभा तहकूब झालेली आहे, यावेळेला हात उंचावून भाजपने सुद्धा आमची त्याला विरोध आहे म्हणून त्यांनी हे दाखवलं. मग त्याच्या बाबतीत शिवसेनेला एक लोकांसमोर वेगळं पाडण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येतो असं आपल्याला वाटतं. तेच तुम्हाला सांगतो, अंबरनाथ शहरामध्ये आज गेले 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि या अंबरनाथ शहराचा कायापालट आमचे लाडके खासदार आदरणीय संसदरत्न श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आमचे आमदार यांच्या ह्या प्रयत्नातून पाठपुराव्यातून एवढे करोड रुपयाचा निधी या अंबरनाथ शहरामध्ये आणलेला आहे आणि त्याच्यामुळेच हा अंबरनाथ शहराचा विकास झालेला आहे. पूर्वी या अंबरनाथ शहरामधले जे रस्ते होते ह्या रस्त्यांची दुरावस्था एवढी होती की इथून जर लादी नाक्यावरती जायचं असेल तर 15-15 मिनिटाचा कालावधी जायचा, परंतु आज ती परिस्थिती नाही आहे. आज संपूर्ण शहरातले रस्ते, इव्हन छोट्या छोट्या 10-15 फुटाचे रस्ते सुद्धा कॉन्क्रीट करण्याचं काम या शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथ शहरामध्ये झालेलं आहे.
परवाची सभा विशेष सभा तहकूब झाल्यानंतर पायऱ्यांवर भाजपाने शिवसेनेचा निषेध केला होता. त्याच्यानंतर पुन्हा आज सभा तहकूब झालेली आहे, त्यामुळे चुकीचा संदेश याच्यातून जातोय असं वाटत नाही. बघा, तो लोकशाहीने दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे. आम्हाला आमचं मत मांडण्याचा अधिकार आहे, त्या पद्धतीने त्यांना त्यांचं मत प्रदर्शन करायचं आहे. परंतु आज महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र सत्तेमध्ये आहे, याची जाण त्यांना असणं गरजेचं आहे. जर आमचा त्यांनी काल निषेध केला आहे, त्यामध्ये आमच्या शिवसेनेचं जे चिन्ह आहे धनुष्यबाणाचं, त्याच्यावरती त्यांनी क्रॉस असं हे केलं होतं, तर हेही चुकीचं आहे. सभागृहात महिलांचा फोटोग्राफी करण्यात आली असा आरोप करत महिलांनी त्याचा निषेध केलेला आहे नगरसेवकांनी. तर नक्कीच असा निंदनीय प्रकार जर सभागृहात होत असेल तर त्याचा महिलांनीच काय, तर आम्ही एक सदस्य म्हणून आम्ही सुद्धा त्याचा निषेध करत आहोत. बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा.